हॅलो फ्रेंड्स, तुम्हीही पांढऱ्या केसांनी त्रस्त झालेला असाल, तुम्हालाही काळे केस करायचे असतील, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण असा एक हेअर डाय बनवणार आहोत, ज्यामुळे आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. यामध्ये फक्त आपण 2च घटक घातलेले आहेत आणि तेही घरात उपलब्ध असलेले साहित्यातून. आज आपण एक अशी हेअर डाय बनवणार आहोत, जे आपल्या केसांना मुळापासून काळे तर बनवणारच आहे, त्याचबरोबर केस सिल्की, शाईन आणि कंडिशनरसुद्धा होणार आहे. त्याचबरोबर आपले केस दाट होऊन, मजबूत होऊन काळे होण्यास मदत होणार आहे. यामध्ये फक्त आपण 2च घटक घातलेले आहेत आणि ते घटक वापरून आपले केस मजबूत आणि काळेभोर, दाट, लांब करणार आहोत. जर तुम्हाला केस कायमचे काळे करायचे असतील आणि तेही नॅचरल पद्धतीनं, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लोखंडी कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचा हळद. तर इथं आपण हळदीपासून हेअर डाय बनवणार आहोत. तर ही हेअर डाय आपल्या केसांसाठी अतिशय उपयोगी आहे. हळदीमध्ये भरपूर असे गुणधर्म असतात. अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल्स आणि अँटी एजिंग असे भरपूर गुणधर्म हळदीमध्ये असतात. आपण सौंदर्य प्रसाधनासाठी सुद्धा हळदीचा उपयोग करू शकतो. त्याचबरोबर हळद जंतुनाशक सुद्धा आहे आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते. त्याचबरोबर हळद हे रक्त शुद्ध सुद्धा करते. आपल्या त्वचेचा रंग उजळतो आणि आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा मग बुरशी झालेली असेल तर ते सुद्धा नाहीसं करण्याचं काम हळद करत असते. आपल्या टाळूचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हळद उपयोगी आहे. हळदीचे भरपूर असे गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्याबरोबरच केसांची सुद्धा काळजी घेते. अशी ही हळद आज आपण घेतलेली आहे आणि या हळदीपासून आपल्याला डाय बनवायची आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत हळदीचा कलर थोडासा ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. हळदीचा थोडासा कलर बदललेला आहे, तर यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे आणि 2च घटक घालून आपण आज ही डाय बनवलेली आहे. अतिशय सुंदर असा कलर येतो केसांवरती आणि आठवड्यातून फक्त तुम्ही 1 किंवा 2 वेळा हे केसांवरती अप्लाय करायचे आहे. तुमचे केस हळूहळू मुळापासून काळे होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. बाजारातून महागडी डाय आणून केसांवरती अप्लाय करण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अशी हेअर डाय बनवून केसांवरती अप्लाय करू शकतो, ज्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही. हळद थोडीशी इथं ब्लॅक कलर झालेला आहे, तर आता आपल्याला यामध्ये कलोंजी घालायची आहे. तर इथं मी कलोंजीची पावडर घातलेली आहे 1 चमचा. जर तुमच्याकडे कलोंजी पावडर नसेल तर तुम्ही कलोंजीसुद्धा घेऊ शकता. आता कलोंजी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट छान हे असं परतून घ्यायचं आहे. दोन्ही हे घटक आपल्याला छान काळे होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण इथं हळदीची पावडरही घातलेली आहे आणि कलोंजीची पावडरही घातलेली आहे, पण तरीही आपल्याला हे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे, ज्यामुळं यामध्ये छोटे छोटे जे कण असतात ते कणसुद्धा बारीक होतात आणि एकदम मऊ व्हायची आपल्याला पावडर तयार करायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये जसं पाहताय अगदी तशा पद्धतीनं तुम्हाला हे हळद आणि कलोंजी पावडर परतून घ्यायची आहे. अगदी ब्लॅक याचा कलर झालेला आहे आणि आता हे काढून थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. अशी ही हेअर डाय तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान बारीक याची पावडर बनवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपलं इथं पावडर तयार झालेली आहे. आता हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार पावडर घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे. थोडं थोडं खोबरेल तेल घालून आपल्याला हे छान याचं स्मूथ असं पेस्ट तयार करायची आहे आणि हे पेस्ट आता आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे. तर केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर केस कोरडे करायचे आहेत आणि हे केसांवरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही ब्रशच्या सहाय्यानं करू शकता किंवा मग बोटाच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही केसांच्या मुळाशी लावू शकता. तर केसांच्या मुळाशी जिथं आपले केस पांढरे झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे हेअर डाय लावायचे आहे. लावल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तास तसंच ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता आणि मग आपल्याला दुसऱ्या दिवशी हे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा मग 3 ते 4 तासानंतर आपल्याला हे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तेही नॉर्मल पाण्याने. तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हे हेअर डाय केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर असा रिझल्ट याच्याने येतो. आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते. तर तुम्ही पाहू शकता मी हाताला अगदीच 1 मिनिटभर सुद्धा लावून ठेवलेलं नव्हतं. फक्त याला तुम्हाला हातावरती लावून दाखवलेलं होतं, तर हाताचा कलर सुटत नाही. इतकी छान अशी ही डाय तयार झालेली आहे.
तर अशाच पद्धतीनं हळूहळू आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.